नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच अडवतो. तो म्हणजे आपला स्टॅम्प पेपर. तुम्ही विचार करा, एखादं महत्त्वाचं काम घेऊन आपण सरकारी कार्यालयात जातो आणि तिथे सांगितलं जातं की तुमचा स्टॅम्प पेपर जुना आहे, तो चालणार नाही. सगळी मेहनत वाया जाते. पण यामागे खरं काय आहे, कायदा काय सांगतो? चला, आज या विश्लेषणातून आपले हक्क नीट समजून घेऊया आणि स्वतःला सक्षम बनवूया. आज आपण या 5 सोप्या टप्प्यांमधून हा पूर्ण विषय समजून घेणार आहोत. सुरुवात करूया त्या सामान्य अनुभवापासून जो आपल्या सगळ्यांना येतो. मग पाहूया की कायद्यात नक्की गोंधळ कुठे आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर काय निर्णय दिलाय आणि शेवटी तुमचे हक्क इतके स्पष्ट होतील की यापुढे तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. चला तर मग थेट त्या अनुभवावरच बोलूया, जो आपल्यापैकी खूप जणांना आलेला असेल. विचार करा, तुम्ही एखादं महत्त्वाचं कायदेशीर काम घेऊन गेला आहात आणि तिथले अधिकारी सांगतात, ओ तुमचा स्टॅम्प पेपर तर 6 महिन्यांपेक्षा जुना आहे, हा अवैध आहे, नाही चालणार. आणि आपलं महत्त्वाचं काम तिथेच थांबतं. झालंय का असं कधी तुमच्यासोबत? ही एक खूपच सामान्य आणि खरं सांगायचं तर खूप त्रासदायक समस्या आहे. आणि ही काही एकट्या दुकट्याची गोष्ट नाहीये, हे सर्रास घडते. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो नागरिकांना अशा प्रकारे अडवलं जातं. जुन्या स्टॅम्प पेपरला अवैध ठरवून कामं थांबवली जातात. यामुळे फक्त वेळच नाही तर मानसिक त्रास आणि पैशांचा भुर्दंडही सहन करावा लागतो. पण खरा प्रश्न हा आहे की असं करणं कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का? तर मग हा सगळा घोळ सुरू कुठून झाला? या गैरसमजाचं मूळ कुठे आहे? ते आहे एका कायद्याच्या एका विशिष्ट कलमामध्ये. चला, तेच कलम आता नीट समजून घेऊया. आता इकडे नीट बघा. या गोंधळाचं मूळ इथेच आहे. एका बाजूला आहे आपला महाराष्ट्र मुद्रांक कायदा. त्याचं कलम 52 म्हणतं की 6 महिन्यात नाही वापरला तर स्टॅम्प पेपर अवैध होईल. पण दुसऱ्या बाजूला जो संपूर्ण भारताला लागू आहे तो भारतीय मुद्रांक कायदा काय सांगतो की 6 महिन्यांची मुदत फक्त आणि फक्त पैसे परत मिळवण्यासाठी, म्हणजे रिफंडसाठी आहे. बघितलात? इथेच तर सगळा पेच आहे. या गोंधळाचा एक इतिहास आहे. बघा, 1958 मध्ये महाराष्ट्र मुद्रांक कायदा आला. मग जवळपास 30 वर्षानंतर 1989 मध्ये त्यात हे कलम 52 टाकण्यात आलं. आणि तेव्हापासूनच हा 6 महिन्यांच्या व्हॅलिडिटीचा गैरसमज पसरायला सुरुवात झाली. पण मग 2008 साली तब्बल 50 वर्षांच्या या गोंधळानंतर सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केलं आणि सगळं चित्र स्पष्ट केलं. आणि इथेच येते आपल्या कथेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय. त्यांचा एकच निकाल या सगळ्या प्रश्नांवरचं अंतिम उत्तर आहे. हे नाव आणि ही तारीख हे कायम लक्षात ठेवा. तिरुवेंगडा पिल्लई विरुद्ध नवनीत माल. तारीख होती 19 फेब्रुवारी 2008. हा तो ऐतिहासिक निकाल आहे जो आज आपल्या सगळ्यांसाठी एका कायदेशीर ढालीसारखा काम करतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते ऐका, अगदी स्पष्ट शब्दात. भारतीय मुद्रांक कायदा 1899 मध्ये स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत म्हणजे एक्सपायरी डेट दिलेली नाही. बस एका वाक्यात सगळा गोंधळ संपवला. म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयाचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. तो संपूर्ण देशावर बंधनकारक आहे. त्यामुळे उद्या जर कोणी महाराष्ट्राच्या कायद्याचा चुकीचा अर्थ लावून तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर समजून जा की ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करत आहेत. ठीक आहे, मग सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतोच की मग तो 6 महिन्यांचा नियम आहे तरी काय? त्याचा काहीतरी अर्थ असेल ना? चला, हा गैरसमज आपण आता कायमचा मोडून काढूया. हे अगदी सोपं आहे. तुम्ही स्टॅम्प पेपर घेतला पण तो वापरला नाही, तर सरकार म्हणतं, ठीक आहे, 6 महिन्यांच्या आत तो परत आणून द्या, आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत म्हणजे रिफंड देऊ. ही मुदत फक्त पैसे परत घेण्यासाठी आहे, स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी नाही. म्हणून या 2 गोष्टी डोक्यात पक्क्या बसवा. 1. स्टॅम्प पेपर वापरायला कोणतीही डेडलाईन नाही आहे, तो कधीही वापरू शकता. 2. जर पैसे परत हवे असतील तर मात्र 6 महिन्यांच्या आत जावं लागेल. किती सोपं आहे बघा. चला, आता आपण या सगळ्या चर्चेचं सार काढूया. एक जागरूक नागरिक म्हणून आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे? हे 4 मुद्दे म्हणजे तुमचं सुरक्षा कवच आहे. पहिला, स्टॅम्प पेपरला एक्सपायरी डेट नसते. दुसरा, 6 महिन्यांचा नियम फक्त रिफंडसाठी आहे. तिसरा, सुप्रीम कोर्टाचा 2008चा निकाल आपल्या पाठीशी आहे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा,
स्टॅम्प पेपर जुना आहे म्हणून कोणीही तुमचं काम थांबवू शकत नाही. हे तुमचे हक्क आहेत आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला हे कायदे माहीत असतात तेव्हा फक्त आपला फायदा होत नाही, आपण भ्रष्टाचाराला आळा घालतो, लोकांना उगाचच नवीन स्टॅम्प पेपर घ्यायला लावून जो पैशांचा अपव्यय होतो तो थांबतो. ही माहिती आपल्याला अशा अनेक त्रासांपासून वाचवते. तर आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुमच्याकडे आता कायद्याचं शस्त्र आहे. मग आता तुम्ही काय करणार? ही गोष्ट फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवून नका. आपल्या घरात, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण जेव्हा आपल्यातला प्रत्येक जण जागरूक होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल घडेल. तेव्हाच ही व्यवस्था आपल्यासाठी काम करेल. धन्यवाद. या सुंदर, आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.